Standard 9th Science and Technology Part 2 Chapter number 16 Heredity and Variations. In this chapter, now the next part is of genetic disorders. Now the diseases or disorders occurring due to abnormalities in chromosomes and mutations in genes are called genetic disorders. म्हणजे क्रोमोसोम्स मध्ये जर काही अनियमितता काही बदल घडले किंवा उत्परिवर्तन घडलं तर त्यामुळं काही दोष निर्माण होतात आणि त्यांना आपण जनुकीय दोष किंवा जेनेटिक डिसऑर्डर असं म्हणतो. क्रोमोसोमल ॲबनॉर्मॅलिटीज इन्क्लूड आयदर इन्क्रीज ऑर डिक्रीज इन नंबर्स अँड डिलिशन ऑर ट्रान्सलोकेशन ऑफ एनी पार्ट ऑफ द क्रोमोसोम. म्हणजे या ॲबनॉर्मॅलिटीमध्ये एखाद्या गुणसूत्राची संख्या वाढते किंवा कमी होऊ शकते किंवा क्रोमोसोममधील एखादा भाग तुटून नाहीसा होऊ शकतो किंवा एखादा भाग एखाद्या DNA पासून निघून दुसऱ्या ठिकाणी जोडला जाऊ शकतो किंवा एखादा जीन त्याची जागा बदलू शकतो. अशा पद्धतीनं काही दोष या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. एक्झाम्पल्स आर फिजिकल डिसऑर्डर्स लाईक क्लेफ्ट लिप, दुभंगलेले ओठ हे त्याचं एक्झाम्पल आहे. अल्बिनिझम म्हणजे वर्णकहीनता, ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये मेलानिन नावाचं जे वर्णक असतं हे तयार होऊ शकत नाही, अशा व्यक्तींच्या बाबतीमध्ये जो दोष निर्माण होतो त्याला आपण अल्बिनिझम असं म्हणतो. त्यानंतर फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स लाईक सिकल सेल ॲनिमिया, हिमोफिलिया यासारखे काही आजार आहेत. सिकल सेल ॲनिमिया म्हणजे पंडुरोग आणि हिमोफिलिया म्हणजे रक्त गोठण्यामध्ये समस्या येतात, अशा हा रोग आहे. पुढं ह्युमन बीइंग्स हॅव 46 chromosomes in the form of 23 pairs. There is great variation in the size and shape of these chromosomal pairs. These pairs have been numbered. Out of 23 pairs, 22 are autosomes and one pair is of sex chromosomes. That means which determine the sex of the individual. Autosomes means ज्याला मराठीमध्ये आपण कायिक गुणसूत्रे म्हणतो. तर ही कायिक गुणसूत्रे ही शरीराचे गुणधर्म निश्चित करतात आणि सेक्स क्रोमोसोमची एक जोडी ही लिंग निश्चित करत असते. क्रोमोसोम्स इन विमेन आर रिप्रेझेंटेड ॲज 44 ऑटोसोम्स अँड वन पेअर ऑफ XX chromosomes, and in men it is 44 autosomes plus X and Y chromosomes. Now we will see the entire karyotype of human being in the next part. Let us see it. Karyotype एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील पेशींमध्ये केंद्रकामध्ये असणारी जी गुणसूत्र आहेत त्या संपूर्ण सगळ्या गुणसूत्रांचा एकत्र अभ्यास करण्यासाठी जी मांडणी केली जाते त्याला आपण कॅरिओटाईप असं म्हणतो. तो कॅरिओटाईपचा प्रकार आपण पाहूया. मित्रांनो, या ठिकाणी हे जे काही 23 जोड्या आहेत, या 23 जोड्या या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये काय केलेलं असतं की एखाद्या व्यक्तीच्या शरीरामधील गुणसूत्रांची रचना कशी आहे, गुणसूत्र कशी आहेत हे जर पाहायचं असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरामधील पेशी काढून घेतल्या जातात आणि त्या पेशींच्या मधील गुणसूत्र सूक्ष्मदर्शकाखाली ठेवल्या जातात आणि त्यांचे फोटोग्राफ्स घेतले जातात आणि ते फोटोग्राफ्स घेतल्यानंतर ते त्यांच्या जोड्या जुळवून त्यांना एकत्र मांडणी केली जाते आणि एक समान असणारे जे गुणसूत्र आहेत त्यांची एक जोडी, दुसऱ्या एक समान असणाऱ्यांची एक जोडी, तिसऱ्या एक समान असणाऱ्यांची एक जोडी, अशा पद्धतीनं एकूण सर्व जोड्या मांडल्या जातात आणि ह्या सर्व जोड्या मांडल्यानंतर ही 23वी जोडी जी आहे ती सेक्स क्रोमोसोमची आहे. हे X आणि हे दुसरं X, इथं हे X आणि हे Y, अशा पद्धतीनं हा ह्युमन कॅरिओटाईप या ठिकाणी दाखवला जात असतो. नाउ डिसऑर्डर्स ड्यू टू क्रोमोसोमल ॲबनॉर्मॅलिटीज, गुणसूत्रामध्ये आलेल्या दोषांमुळं किंवा त्यांच्यामध्ये झालेल्या काही अनियमित रचनेमुळं जे दोष निर्माण होतात
ते दोष आता आपण या ठिकाणी पाहू. फॉलोइंग आर द डिसऑर्डर्स दॅट ऑकर ड्यू टू न्यूमेरिकल चेंजेस in chromosomes. Offspring are not sterile if there is change in the number of autosomes is less. ऑटोसोम्समध्ये म्हणजे शरीराची गुणधर्म निश्चित करणारी जे कायिक गुणसूत्र आहेत त्यांच्यामध्ये फार मोठे बदल जर झाले नसतील तर ती अपत्य पुढील अपत्यांना जन्म देण्यासाठी सक्षम असतात. इन्स्टेड, if there is an increase in number of any autosomal pair, physical or mental abnormalities arise and the lifespan is shortened. Following are some disorders. Down syndrome. In this condition, the number of chromosomes is 46 plus 1. That means one chromosome is extra due to the trisomy of 21st chromosome. 21वं गुणसूत्र जे आहे या 21व्या गुणसूत्रामध्ये जोडी असण्याऐवजी त्या ठिकाणी ते 21वं गुणसूत्र 3 वेळेला दिसतं. इन्फंट्स विथ धिस डिसऑर्डर हॅव 1 एक्स्ट्रा क्रोमोसोम विथ द 21st क्रोमोसोम इन एव्हरी सेल ऑफ द बॉडी. प्रत्येक पेशीमध्ये 21वं गुणसूत्र जे आहे हे 3 वेळेला दिसतं. चिल्ड्रन सफरिंग फ्रॉम डाऊन सिंड्रोम आर युजली मेंटली रिटार्डेड अँड हॅव ए शॉर्ट लाईफस्पॅन. यांची मानसिक वाढ खुंटलेली असते आणि त्यांचं आयुर्मानसुद्धा कमी असतं. मेंटल रिटार्डेशन इज द मोस्ट प्रॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक. मानसिक वाढ खुंटणे हे त्यातलं ठळक वैशिष्ट्य यांचं आपल्याला मानता येईल. अदर सिम्पटम्स इन्क्लूड शॉर्ट हाईट, उंचीनं कमी असणं, खुजे असणं, शॉर्ट वाईड नेक, मान रुंद असते आणि ती उंचीनं कमी असते, फ्लॅट नोज, नाक बसकं, शॉर्ट फिंगर्स, बोटांची लांबी कमी असते, बोटं आखूड असतात, स्कॅन्टी हेअर, पातळ केस असणं, सिंगल हॉरिझॉन्टल क्रीज ऑन पाम, हातांची एकूणच लांबी कमी असल्यामुळं हातावरच्या इतर सर्व रेषा फारशा दिसत नाहीत, पण आडवी जाणारी एकच रेष त्या ठिकाणी दिसू शकते. अँड द लाईफ एक्सपेक्टन्सी इज अप टू अबाउट 16 to 20 years only. Now, the next disease is Turner syndrome किंवा टर्नर संलक्षण असं आपण त्याला म्हणूया. In this, there is monosomy of X chromosome is observed. That means only single X chromosome is present. As with autosomes, abnormalities in sex chromosomes also cause some disorders. Turner syndrome, it can be demonstrated like this: 44 autosomes plus 1 X chromosome. This arises due to the either inheritance of only 1 X chromosome from parents or due to inactivation of gender related part of the X chromosomes. म्हणजे या ठिकाणी जनकांपासून एक X क्रोमोसोम कमी येतो किंवा लिंग निश्चिती करणारा जो भाग आहे त्या X क्रोमोसोमवरचा तो निष्क्रिय झालेला असतो. अशी परिस्थिती झाली तर अपत्यामध्ये टर्नर संलक्षण दिसू लागतं. इन्स्टेड ऑफ द नॉर्मल 44 ऑटोसोम्स प्लस XX कंडिशन, women suffering from the Turner syndrome show a 44 autosomes plus 1X condition. Such women are sterile. यांच्यामध्ये पुढील अपत्याला जन्म देण्याची क्षमता नसते. They are unable to have children due to improper growth of the reproductive organs. Here, the hand of child suffering from Turner syndrome is shown here. Now next is Klinefelter's syndrome. In this Klinefelter syndrome, 44 autosomes plus 2X chromosomes and 1 Y chromosome is present. This disorder arises in men due to the abnormalities in sex chromosomes. In this disorder, men have 1 extra X chromosome. Hence, their chromosomal condition becomes 44 autosomes plus XXY. Such men are sexually sterile because their reproductive organs are not well developed. Physically, they are male, but they are not capable of
प्रोडक्शन ऑफ दी स्पर्म्स. म्हणजे बाहेरून दिसताना XY अवस्थेमुळं या ठिकाणी हे पुरुष असतील, परंतु एक्स्ट्रा जादा झालेल्या या X क्रोमोसोममुळं ते शुक्राणू निर्माण करू शकणार नाहीत आणि म्हणून ते सेक्झुअली स्टराईल असतील. नाउ नेक्स्ट इज डिसीजेस ऑकरिंग ड्यू टू म्युटेशन इन सिंगल जीन. दॅट मीन्स मोनोजेनिक डिसऑर्डर्स. मोनोजेनिक डिसऑर्डर्स म्हणजे काय? एकाच जनुकामध्ये काही बदल झाले, उत्परिवर्तन झालं, तर त्यामुळं येणारा जो दोष असेल त्याला आपण मोनोजेनिक डिसऑर्डर असं म्हणतो. Disorders or diseases occurring due to mutation in any single gene into a defective one are called monogenic disorders. Approximately 4,000 different disorders of this type are known. असे एकूण 4,000पेक्षा जास्त जनुकीय दोष आजपर्यंत सापडले गेलेले आहेत. Due to abnormal genes, their products are either produced in insufficient quantity or not at all. म्हणजे दोषपूर्ण जनुकांच्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये काही जैव रासायनिक पदार्थ जे योग्य प्रमाणामध्ये तयार व्हायला पाहिजे आहेत ते होत नाहीत आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये हे दोष आढळतात. इट कॉजेस ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम दॅट मे लीड टू डेथ ॲट ए टेंडर एज. अगदी कमी वयामध्ये, लहानपणामध्येच या अशा प्रकारच्या त्रास होणाऱ्या बालकांचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. एक्झाम्पल्स ऑफ सच डिसऑर्डर्स आर हचिन्सन्स डिसीज, टेसॅक्स डिसीज, गॅलॅक्टोसेमिया, फेनिलकिटोन्युरिया, सिकल सेल ॲनिमिया, सिस्टिक फायब्रोसिस, अल्बिनिझम, हिमोफिलिया, नाईट ब्लाइंडनेस, etc. And some of these diseases are to be studied in the next part. Here, number one is albinism. In Marathi, we call it as वर्णकहीनता. याचा अर्थ काय आहे आता या ठिकाणी? वर्णकहीनता म्हणजे या व्यक्तींच्या शरीरामध्ये वर्णक मेलॅनिन तयार होत नाही आणि वर्णक तयार न झाल्यामुळं यांची त्वचा पांढरी, सर्व केस पांढरे, अशा प्रकारचे दोष यांच्यामध्ये उद्भवतात आणि यांना आपण वर्णकहीनता असं म्हणतो. दिस इज दी जेनेटिक डिसऑर्डर. आवर आईज, स्किन, हेअर हॅव कलर ड्यू टू दी ब्राऊन पिगमेंट मेलॅनिन. इन दिस डिसीज दी बॉडी कॅनॉट प्रोड्यूस मेलॅनिन अँड दी स्किन बिकम्स पेल म्हणजे निस्तेज. हेअर्स आर व्हाईट, केस पांढरे होतात. And eyes are usually pink due to absence of melanin pigment in the retina and sclera. डोळ्याच्या दृष्टिपटल आणि त्याच्या बाहेर असलेला जो स्क्लेरा पटल आहे यामध्ये ही पिगमेंट कमी असतात, वर्णद्रव्य कमी असतं आणि त्यामुळं यांचे डोळे गुलाबी दिसतात. नाउ नेक्स्ट इज सिकल सेल ॲनिमिया म्हणजे पंडुरोग. इवन मायनर चेंजेस इन molecular structure of proteins and DNA may lead to diseases or disorders. Normal hemoglobin has glutamic acid as sixth amino acid in the molecular structure. However, if it is replaced by valine, महत्त्वाचा मुद्दा आहे, नॉर्मली सर्वसामान्यपणानं या हिमोग्लोबिन जो आहे हा हिमोग्लोबिनचा प्रथिन जो लांबलचक अमिनो ॲसिडच्या शृंखलेने बनलेला आहे त्यातल्या 6व्या नंबरचं अमिनो आम्ल आहे ग्लुटामिक ॲसिड. त्याची जागा जर व्हॅलिननं घेतली तर या हिमोग्लोबिनची रचना, त्याचा आकार सगळाच बदलतो आणि तो बदलल्यामुळं त्याची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते आणि म्हणून त्या व्यक्तींना समस्या उद्भवते, त्यांना ऑक्सिजन कमी पडतो. ड्यू टू दिस दी इरेथ्रोसाइट्स ऑर रेड ब्लड कॉर्पसल्स विच आर नॉर्मली बायकॉन्केव्ह become the sickle in shape. वक्र होतात किंवा अर्धचंद्राकृती त्यांचा आकार होतो. दिस कंडिशन इज कॉल्ड सिकल सेल ॲनिमिया. द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ हिमोग्लोबिन इन सच इंडिव्हिज्युअल्स इज व्हेरी लो. इन दिस कंडिशन क्लम्पिंग म्हणजे गाठ तयार होते अँड देअर बाय डिस्ट्रक्शन ऑफ इरिथ्रोसाइट्स. इरिथ्रोसाइट्स मीन्स
red blood corpuscles occurs most often. As a result, blood vessels are obstructed and the circulatory system, brain, lungs, kidneys, etc. get damaged. या ठिकाणी यांची गाठ तयार झाल्यामुळं ही गाठ रक्तवाहिन्यांच्या मध्ये अडकून बसते. छोट्या छोट्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्यांच्यामध्ये अडकतात आणि त्यामुळं रक्तवाहिनी जी आहे त्यातलं रक्तप्रवाह थांबतो. असा रक्तप्रवाह मेंदू, फुफ्फुस, त्यानंतर वृक्क या सगळ्या अवयवांमध्ये जर अडकलं, त्यांचं जर प्रवाह थांबला तर त्या अवयवांच्यावर त्यांचा वाईट परिणाम होतो आणि अवयव खराब होतात. सिकल सेल ॲनिमिया इज ए हेरिडिटरी डिसीज. इट ऑकर्स ड्यू टू चेंजेस इन जीन्स ड्युरिंग कन्सेप्शन. गर्भधारणा होत असताना त्यांच्या त्या जनुकांमध्ये काही दोष निर्माण होतात आणि त्यानंतर हा त्रास होऊ शकतो. If the father and mother are both affected by sickle cell anemia, or if they are carriers of this disease, their offsprings are likely to suffer from this disease. माता किंवा पिता दोघेही जर त्या सिकल सेल ॲनिमियाने बाधित असतील किंवा त्यांचे ते वाहक असतील तर अपत्यांना त्यांचा त्रास होऊ शकतो. Hence, marriages between the persons who are carriers or sufferers from the sickle cell anemia should be avoided. त्यामुळं एखाद्या लग्नामध्ये ज्या दोन व्यक्तींमध्ये लग्न होणार आहे त्यांच्यामध्ये सिकल सेल ॲनिमियाचे ते वाहक आहेत किंवा नाहीत वगैरे अशा प्रकारच्या चाचण्या करणं गरजेचं असतं. अन्यथा पुढील अपत्यांना या सिकल सेल ॲनिमियाचा त्रास होण्याची शक्यता असू शकते. देर आर 2 types of persons affected by sickle cell anemia. One is sickle cell anemia carrier and another is sufferer from sickle cell anemia. याचा शॉर्ट फॉर्म करून दाखवलेला आहे. कॅरियर जो दाखवलेला आहे त्या कॅरियरमध्ये हा एक ऑटोसोम म्हणजे नॉर्मल क्रोमोसोम आणि हा अफेक्टेड पार्ट. मग जो नॉर्मल आहे त्याच्यामुळं त्याचं संपूर्ण कामकाज व्यवस्थित चालतं, परंतु अशा प्रकारचा डिफेक्टिव्ह जीन हा जवळ बाळगत असल्यामुळं हा वाहक असतो किंवा कॅरियर असतो. आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये दोन्हीही SS आहेत म्हणजे सफरर आहे हा पूर्णपणानं याला हा बाधित. व्हॉट आर दी सिम्पटम्स ऑफ दी सिकल सेल ॲनिमिया? स्वेलिंग ऑफ हँड्स अँड लेग्स, पेन इन जॉईंट्स, सिव्हिअर जनरल बॉडी एक्स, फ्रिक्वेंट कोल्ड्स, कफ, कॉन्स्टंट लो ग्रेड फीवर, exhaustion, pale face, low hemoglobin content. These are the symptoms. बघा, हातापायांवर सूज येणं, सांध्यांच्या मध्ये वेदना होणं, संपूर्ण शरीरामध्ये दुखणं चालू राहणं, त्याचबरोबर या व्यक्तींना अधूनमधून वारंवार सर्दी, पडसं, खोकला यांचा त्रास होणं, त्याचबरोबर यांच्या अंगामध्ये अतिशय कमी प्रमाणात का असेना परंतु ताप राहतो कायमचा, एक्झॉशन यांना दमल्यासारखं वाटतं, पेल फेस चेहऱ्यावर तेज नसतं, लो हिमोग्लोबिन कंटेंट यांच्या शरीरामधल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण खूपच कमी असतं. अशा प्रकारच्या समस्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती प्रमाणात आहेत हे याबद्दल थोडीशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. हे या पद्धतीनं ही नॉर्मल ब्लड जे आहे RBCs जे आहेत त्यांच्यामधनं होणारं वहन आणि जेव्हा ही सिकल सेल म्हणजे वेळ्यासारखं खुरप्यासारखी त्यांची रचना जर झाली पेशींची, रेड ब्लड कॉर्पसल्सची, तर ते कुठं जाऊन अडकू शकतात, कसे अडकू शकतात, रक्तप्रवाह कसा थांबवू शकतात ते या ठिकाणी दाखवलेले आहे. सिकल सेल ॲनिमिया ऑकर्स ॲज फॉलोज. सिम्बॉल्स. AA is the perfect normal condition. AS is the carrier. One of the chromosome is normal but another is affected one. And here both the chromosomes are affected, therefore the person is the sufferer for sickle cell anemia. Now, if a normal man marries with a normal woman, then their progeny म्हणजे त्यांची अपत्य, they will be all normal. Okay. Suppose in second condition, if a man is normal and the woman is carrier, or man is carrier
and woman is normal, then 50% progeny will be normal and 50% will be carrier. म्हणजे या ठिकाणी जर अशा पद्धतीनं एक नॉर्मल आहे, दुसरा ॲबनॉर्मल आहे, म्हणजे कॅरियर आहे, कोणताही असेल, तर तसं जर झालं तर यांचे अपत्यांपैकी 50% अपत्ये सर्वसामान्य असतील आणि 50% वाहक असतील. पुढं, इफ ए नॉर्मल मॅन मॅरीज विथ ए सफरर वुमन, then all the offsprings will be carriers. If a carrier man marries with a carrier woman, then 25% progeny will be normal, 25% will be sufferers, and 50% of the offsprings will be carrier for this sickle cell anemia. Now, suppose one parent is carrier and another is sufferer, then 50% progeny will be carrier and 50% sufferer will be produced. And suppose both the parents are sufferers from this sickle cell anemia, then all progeny will be sufferers if both parents are sufferers. There is a threat to the life of the offsprings. Under the National Health Mission scheme, the solubility test for diagnosis of sickle cell anemia is available at all district hospitals. जिल्हा रुग्णालयांच्यामध्ये अशा प्रकारचे सोल्युबिलिटी टेस्ट घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. सिमिलरली द कन्फर्मेटरी डायग्नोस्टिक टेस्ट इलेक्ट्रोफोरेसिस इज परफॉर्म्ड ॲट रुरल अँड सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स. उपजिल्हा रुग्णालयांच्यामध्ये अशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. रेमेडीज दिस डिसीज, म्हणजे आता जर समजा एखाद्या व्यक्तीला सिकल सेल ॲनेमिया असेल तर त्यांच्यासाठी काही उपचार सांगितलेले आहेत किंवा हे टाळण्यासाठी काय करता येईल ते आता आपण पाहायचं आहे. द डिसीज इज स्प्रेड इन ओनली वन वे, थ्रू दी रिप्रोडक्शन. हेन्स हजबंड अँड वाईफ शुड गेट देअर ब्लड एक्झामिन्ड आयदर बिफोर मॅरेज ऑर आफ्टर इट. रक्त तपासून घेणं गरजेचं आहे. म्हणजे क्रोमोसोम्स कोणत्या प्रकारचे आहेत, पुढं भविष्यामध्ये अशा प्रकारचा रोग उत्पन्न होऊ शकतो का, एखादी व्यक्ती कॅरियर आहे का की सफरर आहे हे चेक करता येतं. त्यामुळं रक्त तपासून घेणं आवश्यक आहे. ए कॅरियर ऑर सफरर शुड अवॉइड मॅरेज विथ वन अनदर. ए पर्सन सफरिंग फ्रॉम सिकल सेल ॲनेमिया शुड टेक ए टॅबलेट ऑफ फॉलिक ॲसिड डेली.